बारामती विमान अपघात प्रकरणात आज मोठी घडामोड घडली। या प्रकरणाच्या चौकशीसाठी आज प्रतिनिधी मंडळाने CID कार्यालयाला भेट दिली। मात्र कार्यालयात पोहोचल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांना आज जाण्यास परवानगी न दिल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की गेल्या 15 दिवसात त्यांच्या हातात काही महत्त्वाची माहिती आली असून AIBचा प्राथमिक रिपोर्टही मिळाला आहे। ही सर्व माहिती त्यांनी संबंधित ADG अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले। AIBचा रिपोर्ट आल्यानंतर FIR दाखल केली जाईल असे आधी सांगण्यात आले होते। मात्र आज CID कडून अंतिम रिपोर्ट आल्यानंतरच FIR दाखल करू असे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान DGCA कडून 2023 मध्ये झालेल्या विमान अपघातात अहवाल देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले। त्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता। त्यावेळी या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी घाटकोपर येथे FIR दाखल केली होती अशी आठवण त्यांनी करून दिली। या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की आम्ही विरोधात असल्यामुळे FIR घेतली जात नाही असे दिसत आहे। CID कार्यालयात पत्रकारांना प्रवेश नव्हता। मात्र VK सिंग यांच्या सुरक्षा रक्षकांना AK-47 सह प्रवेश देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। याशिवाय VSR नावाच्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला। या प्रकरणात अजित पवारांसाठी आम्ही न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पुढील कारवाईबाबत बोलताना त्यांनी सांगितले की उद्या ते अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार असून दिल्लीमध्ये जाऊन कलम 11 ऐवजी कलम 12 अंतर्गत चौकशीची मागणी करणार आहोत। तसेच या प्रकरणात CBI चौकशी व्हावी अशी ही मागणी त्यांनी केली। या संदर्भात त्यांनी एकनाथ शिंदे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याचे सांगितले। या सर्व प्रकरणाची माहिती देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच त्यांनी असा दावा केला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानालाही धोका निर्माण झाला होता आणि ते इराणकडून पाडले गेले असते। मात्र सुदैवाने ते तसे घडले नाही। या प्रकरणात सुनेत्रा पवार या दबावाखाली आहेत का असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की त्या सध्या पदावर असल्यामुळे बोलत नसतील। मात्र जय पवार हे कोणत्याही पदावर नसल्याने ते या विषयावर भूमिका मांडत आहेत। दरम्यान लवकरच नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच या चौकशीची समिती प्रमुख म्हणून राहुल गांधी यांना करण्याची मागणीही ते करणार आहेत। या प्रकरणात योग्य तपास व्हावा आणि FIR दाखल झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही असे सांगत त्यांनी CID वर वेळ काढूपणा केल्याचा आरोप केला। दरम्यान विधी भवनात एकनाथ शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती। या भेटीत या प्रकरणावर सरकारचे लक्ष असल्याचे शिंदे यांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली। पुढे साहेबांना सांगितलेलं पदाधिकारी आहेत लोकांना आम्ही घेऊन जातो। तो विषय नाही। 5-7 लोक आहेत। CID मला बाहेर सांगितलं वेळ लागतोय त्यांना आल्यावर पाहतो। पारस मुथा यांचा रिपोर्ट।